चला तर मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग। आज आहे शेतामध्ये आणि शेतात आहे आणि हे पाठीमागे दिसत असेल सोयाबीन आहे। सोयाबीन साधारणतः 3 ते 3.5 महिन्याचं पीक असतं आणि हे सोयाबीन आहे। सोयाबीन पेरलेलं आहे शेतामध्ये, चांगलं आलं सोयाबीन। तर फुलं वगैरे काय नाहीत, पण छोटी छोटी पानं जी आहेत ती थोडी किडलेली आहेत। आता कशामुळे किडलेत तर रोग बी काहीतरी पडला असेल म्हणून किडलेत। तर सोयाबीन चांगलं आहे, एक आता 2-1 महिने झाले, महिना 1.5 महिन्यानं हे सोयाबीन निघू शकतं असा अंदाज आहे। कसं वाटतं फ्रेश? हां आलो आलो। मोर दिसला का? मोर तर आत्ताच सकाळ सकाळ आम्ही 7:30 वाजले होते आणि 7:30 वाजता शेतात आलो। मस्तपैकी एक मोर दिसलाय। मोर दिसला, पण मोर इतका पळाला म्हणजे उडला नाही तो हवेमध्ये, चालत चालत असा फास्ट पळत होता। मोराचा स्पीड जास्त असतो पळायचा, माहितीसाठी सांगतो जर कोणाला माहीत नसेल तर। मोर हवेत तर उडतोच, पण जमिनीवर सुद्धा इतका पळतो फास्ट, हे तुमच्या नॉलेजमध्ये असावं, माहीत असावं मोर पळतो। तर मित्रांनो, आहे शेतामध्ये सकाळ सकाळ आणि हे सोयाबीन आहे। तर तुम्हाला मी दाखवतो सोयाबीन कसं आलं नेमकं। तर हे सोयाबीन आहे पेरलेलं, हे माहीत बघा एकदा कसं दिसते। चांगली हिरवगार सोयाबीन आहे, काय अडचण नाही। काकऱ्या कळतात का तुम्हाला? काकऱ्या म्हणजे ह्या दोन्ही जे लाईन असतात त्याच्यामधला जो स्पेस आहे, हे बघा असा स्पेस, त्या स्पेसला काकऱ्या म्हणलं जाते, काकरी। आता काही भागामध्ये वेगळा शब्द असेल, पण आमच्या भागामध्ये त्याला काकरी म्हणलं जाते। मोकळी जी जागा असते ह्या 2 लाईनच्या मध्ये, ही जी मधली जागा आहे, ही जी मोकळी स्पेस ही दिसते, बोट दाखवतो बघा, हे बघा, ही जी मधला स्पेस आहे, ह्या मधल्या स्पेसला काकरी म्हणलं जातं। अशा काकऱ्यात तर चांगलं आले सोयाबीन, छान सोयाबीन आहे। चल आपण आता पलीकडे जाऊया। बांधावरून आपल्याला जायचं पलीकडे। बांधावर असं लुसलुशीत गवत उगवले। मी बारामतीला असतो, पण बारामतीपेक्षा या भागामध्ये पाऊस जास्त आहे। कुठल्या? आमच्या बार्शी भागात पाऊस जास्त आहे, हिरवगार आहे सगळीकडे, बांध हे सगळे हिरवेगार झालेत, बघितलं का? चल खाली जाऊया आता। काय झाले, आंबे थोडेसे पिवळट का पडलेत हे समजा नाही, आणि ते पिवळट पडलेल्या आंब्याला थोडासा आम्ही युरिया आणला आता सकाळ सकाळ टाकायला। थोडा युरिया टाकायचा, ही काय पिशवी ठेवली होती युरियाची। हे पण सोयाबीन खाली केलेलं आहे। चला पलीकडे जाऊ, तिकडे बारका भाऊ आहे जयराम उभा आहे, पुतणी पण आली। ती मी आलो की माझ्या मागच असते, कायम ती मागच असते, जिकडे जाईल तिकडे अंकल 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 अंकल। आपण हे काय, हे समोर दिसत हे 2 जण आहे ती। ए मोर दिसला का पिऊ? हा कुठे गेला मग मोर? मित्राकडे गेला त्याच्या, आणि त्याचा मित्र कुठे आहेत माहिती आहेत का तुला? मित्र कुठे आहेत? मित्र कुठे गेला का त्याचं? हिथं दिसलं नाही का तुला? आता हिथं होता की मोर, कुठे गेला? हा मित्राकडे गेला वे? बरं, त्याला मित्र किती आहेत? मित्र मोराला मित्र किती आहेत सांग बरं मला? त्या मोराला मित्र किती आहेत? मला काल दिसलं होतं त्याला, मोराला 4 मित्र होतं, 4। तुला किती दिसलं मित्र? त्याचं दिसलं का? किती? 5 मित्र होते। हां, पळू नको सोयाबीन मध्ये। पप्पा आता तिकडे चाललेत। तू काय उसातला खोलाय काय? टी शर्ट उलटा घातलाय काय? आता व्हिडिओ मध्ये टी शर्ट निघाला का नाही उलटाच? लय आवड आहे ह्या पुरीच्या बाबा, नुसती दिखणी दिसती, हे काय उपयोग नाही। टी शर्ट उलटा घालून आली का पळालीच रानात? ए भुंडे, ती टी शर्ट उलटा घालून। हां, कसं वाटतंय मित्रांनो रानातलं वातावरण? आणि हे दुसऱ्या तुकड्यातलं सोयाबीन होतं केलेलं। चला उशीर होतोय, थोडंसं जायचंय।
मित्रांनो इतकी झाडं आणि इतकी झुडपं आहेत. आता बघा आता हे झाड कशाचं आहे बघा बरं. मोठं झाड हे कमेंटमध्ये सांगायला लगेच कशाचं आहे. आता मला समजा नाहीच, कारण बांधावर इतकी हिरवळ आहे, हिरवीगार. अहो जनावरं जर सोडली तर कितीही खाणार जनावरं, हलणारच नाही तिथलं, एवढं हिरवळ आहे, मस्त हिरवळ. चला आपण आता पुढे जाऊया. चला तर थांबूया ब्लॉग इथं. आजचा ब्लॉग हा कसा वाटतोय, छान हिरवळीचा. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. बाय बाय.